हे देखील नोंद घ्या. चला येस स्पीडअप करा, मॅच ला सुरुवात. येस मॅच ऑन. दिव्य दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिल्याच बॉलवरती प्रहार करत असताना आडवा बॅटने ऑन साइडला लॉंग ऑन क्लिअर करत असताना आलेला हा A1 कॉलेजचा आउट ऑफ द पार्क सिक्सर षटकार. मितुआ राईट नंबर द विकेट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला त्याच दिशेने फटका सजवलाय. रवी भोईर तिथे आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय सीमा पार. आलेला हा अजून एक दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. क्या बात आहे. बॅक टू बॅक पूर्णपणे टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती विवेक वरती खराब असा समाचार घेत असताना बॅटिंग करत असताना उमेशला आपण पाहतो लाजवाब बॅटिंग. पुन्हा एकदा यावेळेस खोदून काढलाय ऑन साइडला. फिल्डर इथे सज्ज आहेत. रवी भोईर तिथे आहेत आणि एकच जमळे स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल. एक और एक 11 11 ऑन बोर्ड 11 धावा धावफलकावरती आहे. सध्याच्या घडीला दोन्ही संघ इन फॉर्म आहेत आणि चांगली कामगिरी करतात परंतु आता मात्र आमने सामने फाईट करत असताना एकमेकांविरोधात अगेन्स्ट दोन्ही टीम्स आपण पाहतो. एका बाजूला फाईट करत असताना टीम RD11 चांदप तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना बॅटिंग करत असताना SP11 वांगणी. एक चांगली मॅच आहे, चांगली लढत पाहायला मिळते. राईट नंबर ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी यावेळी शांत ठेवण्याचं काम केलंय सुशांतला कारण की उमेश चांगली बॅटिंग करतोय आणि मागच्या मॅचवर जर पाहिलं तर उमेश लवकर बाद झाला होता परंतु चांगली बॅटिंग त्यावेळेस केली होती. सुशांतने एक चांगला स्टार्टअप दिला होता आपल्या टीमसाठी परंतु आता मात्र एक चांगलं स्टार्टअप दोन्ही बॅटरला द्यावं लागेल कारण की महत्त्वपूर्ण मॅच आहे. बॉल होती या. नेक्स्ट बॉल. फुल टॉस बॉल होता. यावेळेस लाऊड अपील केली आहे. क्या बात आहे. परतावं लागेल सुशांत. बॅक टू डकआउट. फलंदाज होतोय बाद सुशांत. अकरा धावा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल. राईट नंबर ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल. रिव्हर्सचा फटका. क्या बात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. वन बाउंड सीमा पार. VIP डाईसला समालोचन कमिटीला आपण पाहतो यावेळेस सलामी देणारा हा आलेला चौकार 4.
रुपयाचं षटक उडवून तब्बल 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. इसरा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 जयेशला आपण पाहतोय. राईट यावेळेस आपण पाहतो ओव्हर द विकेट ऑन साइडला फिल्डर आहेत. क्या बात आहे, यश आहेत आणि तिथे पूर्णपणे यश प्राप्त करून देत असताना धक्का लागत असताना टीम SP11 वांगणी संघाला अजून एक फलंदाज बाद. सर स्पीडअप करा. धावफलकाचा जर विचार केला 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. 15 धावा अखेरीस आपल्याला जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर पाहिलं तर यावेळेस दुसरं प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 2 पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळतो आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती सिद्धेश मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि परंतु आता मात्र एक चांगली कारनामा मैदानाच्या आतमध्ये जरूर करावं लागेल बॅटिंग करत असताना सिद्धेशला. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. कव्हरच्या दिशेने फटका सजवला आणि गॅपचं सिलेक्शन पाहायला मिळतो. यावेळेस बॉडी लाईन क्लिअर करत असताना ओव्हर द रोप्स आलेला हा 1 बॉल सीमा पार. यावेळेस शॉर्ट बॉलर आहे. क्या बात आहे, टप्पा सुरेख पाहायला मिळतो. अगदी टप्पा पडल्यानंतर उचली घेतलेला बॉल पाहायला मिळतो. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस लायचे बॉब चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु अंपायर सिग्नल काय असेल, या अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यावेळेस अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि व्हाईटच्या मदतीने दाफल जम पोहोचेल तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा दाफलकावरती पाहायला मिळतो. वाईट आलाय. नेक्स्ट बॉल. डान्सिंग डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस संधी होती परंतु संधीचा सोनं करता आलं नाही. विकेट किपर तिथे थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. थोडेसे फंबल जरूर झाले. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. बरेचसे पाहुणे जुळले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर यावेळेस खरं आता सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित SSD ग्रुप चषक 2025 चे थरार पाहायला मिळतो. आजचा हा पहिला दिवस डे 1 आणि 4 दिवस ही स्पर्धा खरं तर कालावधी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल लाऊड अपील केली आहे. डॉट बॉल बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही समांतर धावा मिळाल्या त्यानंतर अवंतरच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 शुभ संख्या. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागलाय. फलंदाज सिद्धेश बॅक टू डकआउट.
चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 25 या धावसंख्येवरती 25 ऑन बोर्ड. चौकाराने ते मात्र सुरुवात केली. गोलंदाज रवी बोहीरवरती आक्रमण, हल्ला चढवत असताना बॅटर मैदानाच्या आठवड्या आपण पाहतोय जितू. पुढे एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. रिव्हर्सचा फटका. यावेळेस फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, परंतु नो मास स्टँडिंगला चेंडू अदळलाय. कुठलाही फिल्डर नाहीये आणि धोक्याची घंटा पाहावं लागेल मैदानावरती. घडले काय, थोडीशी दुखापत झाली का काय पाहावं लागेल, चेक करण्यात येईल. ओके येस, फिल्डर ओके असेल. गरज असेल, आवश्यकता असेल तर पाणी पोचवा, विनंती असेल. बॅटर ओके आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 27 या धावसंख्येवरती. अगदी चित्त्याच्या वेगाने या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात आणि 27 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस तिसऱ्या प्रगतीपथावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस काय फटका, लाजवाब. यावेळेस फॉलोइंग स्वीप पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा दमकम दाखवणारा चौकार. 4. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. बोलत यार यावेळेस पाठची लिडिंग एज. पुन्हा एकदा यावेळेस अजून एक बॅक टू बॅक आलेला हा चौकार पाहायला मिळतोय आणि अजून एक यावेळेस बॅट मधून क्रॅकिंग दमदार SP11 वांगणी संघासाठी चौकार. मॅच मध्ये हिरा चमकत असताना 35 धावा फलकावरती. 35 ऑन बोर्ड पाहावं लागेल यावरच मैदानावरती. घडले का टॉट बॉल आला. नक्कीच यावेळेस आपण पाहतो ट्रेडमार्क फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना जितूचा फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळतो. हे स्ट्रॉंग झोन आहे. स्क्वेअर लेग असेल, फाईड लेग असेल, त्यानंतर जर पाहिला तर यावेळेस मिड विकेट रिजन पूर्णपणे स्ट्रॉंग झोन आहे बॅटिंग करत असताना जितूचं. पुन्हा एकदा बॉल यार. शेवटचा बॉल 1 टू गो. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. फिल्डर आहे, थोडंसं फंबल झालेत परंतु चांगला स्टॉप केला बॉलला आणि एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 36 धावा. 36 ऑन बोर्ड. 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाले. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. यश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं आणि अखेरचं षटक आहे. 36 धावा धावफलकावरती. 36 ऑन बोर्ड. आणि फटक्याचा चटका लागत असताना टीम RD11 चांदप संघाला आलेला हा क्लासिकल चौकार. 4. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जितूला आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं हा हिरा नक्कीच चमकला. महत्वाच्या क्षणी आपण पाहतोय हा डायमंड इथं मात्र चमकत असताना ज्या ज्या वेळेस जिम्मेदारी असते टीमची त्या त्या वेळेस एक चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. फुटवरचा इस्तेमाल करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला हा बॉल पाहायला मिळतोय.
पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, पण तदनंतर आपण पाहतोय यावेळेस डॉट बॉल आला पलटवर करत असताना बॉलिंग टीम RD11 चांदप हा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. समोर देखील आपण पाहतो एक चांगला संघ इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका चांगला आहे, परंतु यावेळेस आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे हा बॉल नक्की स्टॉप झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानात चालू आहे आणि यस विकेटचं सॅक्रिफाईस होत असताना धक्का लागेल, परंतु एक धाव मिळेल आणि स्ट्राईक नक्कीच पुन्हा एकदा जितूला मिळेल. फलंदाज बाद. वीस 25 थरार आणि खरंच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आयोजन दमदार आपल्याला जरूर पाहायला मिळतं, कारण की या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय उद्योजक दमदार असं व्यक्तिमत्व समाजसेवक समीर शेठ डार्वे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहतात आणि दमदार असं आयोजन नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन पाहायला मिळतोय. पाठची लिडिंग पाहायला मिळते, जरूर एक धाव मिळेल आणि एका धाब्यावरती समाधान मानावं लागतोय आणि एका धावेच्या मदतीने दाफर जम पोहोचेल तब्बल 42 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहे. 42 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 42 शेवटचे 2 बॉल. हाफ ट्रॅकर बॉल बिरगावून देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे, चांगला स्टॉप केला, कंप्लीट होतात आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर मैदानाच्या बाहेर होत असताना धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 4था टीम SP11 वांगणी संघाला फलंदाज बाद. धक्का लागला, परंतु चांगली बॅटिंग जिथून जी कौतुक करत इतकं कमी चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळालेली आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल SP11 वांगणी आपण आयोजन कमिटीशी भेट द्या 1 मिनिटासाठी फक्त. चला चांदप RD11 चांदप आपल्या संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण 1 मिनिटासाठी यायचं आहे फक्त. चला RD11 चांदप आणि त्याच दरम्यान SP11 वांगणी. चला दोन्ही टीमचे एक एक कॅप्टन विनंती असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या 1 मिनिटासाठी लगेच या. चला आणि मॅचला एका बाजूला सुरुवात होईल. चला बॅटर आपण पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये RD11 चांदप संघ. चला खेळाडू कक्षामध्ये बाकीच्याने बसून घ्या आणि फिल्डिंग चला सेट करून घ्या. SP11 वांगणी संघ विनंती असेल. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. नक्कीच खऱ्या अर्थानं आज एकदम स्टायलिश मूडमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. SK छकडेवाला सातत्याने नाव हे प्रसिद्ध आहे. समीर कदम इन ॲक्शनमध्ये अगदी चेहऱ्यावरती आपण पाहतोय गॉगल, एक स्टायलिश लुक आहे त्यांचा पूर्णपणे. सातत्याने जर पाहिलं तर मोठ्या लक्ष्याचे सातत्याने नियोजन करत असतात आणि आज या स्पर्धेसाठी नियोजन मी तर म्हणेन त्यांच्या माध्यमातून जरूर करण्यात आलं आहे.
आणि संपूर्ण आपण पाहतोय आमची देखील व्यवस्था जेवणाची असेल त्यानंतर लाईव्ह त्यानंतर अंपायरची पूर्णपणे जिम्मेदारी त्यांच्यावरती असते. चला या स्पीडअप करा, फिल्डिंग लगेच सेट करून घ्या, वेळ घेऊ नका. चला SP11 वांगणी संघ सर येणारे आपण पाहतोय 24 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता मैदानी आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. 45 चं टार्गेट इथे मात्र जरूर सेट केला. टीम टोटल आपण पाहतोय चला या स्पीडअप करा, मॅचला होते सुरुवात, वेळ घेऊ नका. चला टायमर ऑन केला जाईल बघा, विनंती असेल 15 मिनिटात सावधी तुम्हाला 3 षटक टाकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता मैदानावरती या येणारे आपण पाहतो यावेळेस 24 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. चला यास वेळ घेऊ नका, दोन्ही टीम चला स्पीडअप करा. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आणि महत्वाची मॅच आपल्या समोर आहे. दुसरं सत्र चालू होतं, बॅटिंग करत असताना आपण पाहतो दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रवी बोहीर रन मशीन ऑफ सांदप संघ आणि नॉस्ट्रिक एंडला बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय विवेक. रवी बोहीर आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला दुर्वेशला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. येणारे 24 बॉल 45 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 45 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. येस बॉल ऑफ द यार राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल क्या बात आहे, लाजवाब प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय, प्रॉपर टप्पा पाहायला मिळतोय, लाईन अँड लेंथ चांगली पाहायला मिळते, सुरुवात चांगली पाहायला मिळते. सातत्याने म्हणत असतो टप्पा फार महत्वाचा आहे. जसं आपण जर पाहिलं तर बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. तेच कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल बघा. रवी आणि त्याच दरम्यान विवेक थोडंसं स्पीडअप करा बघा. टायमर ऑन आहे. 45 धावांचा पाठलाग करायचं. येणारे 24 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता होती. इथे मात्र डॉट आलाय, डॉटने सुरुवात केली आहे.
परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये रवी आहे तोपर्यंत काही घडू शकतो. बरोबर यार होतो राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. नोमा स्टँडिंगला चेंडू आदळतोय. थोडंसं आउटफील्ड खराब पाहायला मिळतोय परंतु यावेळीस पहिला बॉल वरती डॉट आणि आता बॉल या बॉल वरती चौकार 4. काम केलं संघाचं इथे मात्र आपण पाहतो श्री गणेश होत असताना टीम RD 11 चांदप संघाचं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची सांगता एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सध्याची सिच्युएशन मैदानावरती जरूर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती डॉट आला त्यानंतर चौकार आणि आता मात्र परत एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 45 धावांचं लक्ष्य 45 धावांचा सन्मानजनक स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार आलेला हा अजून एक दमदार षटकार सिक्सर. धावा धाव फलकावरती 10 अंबोड. पुन्हा एकदा बॉल तयार. रवी भोईर क्या बात आहे ऑन साइडला टर्न केलाय फटका फसलाय आणि स्ट्रेट इनटू दी बास्केट. धक्का लागत असताना आता मात्र मोठा मासा गाला लागत असताना रवी भोईर रन मशीन ऑफ चांदप मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 10 धावा फलकावरती या त्याच दरम्यान आपण पाहतोय यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती प्रहार करत असताना बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा A1 क्वालिटीचा. याचा निर्णय काय आतापर्यंत अजून सांगितलं नाही. यस बघा डिसिजन पेंडिंग आहे. याच दरम्यान आपण पाहतोय यस चेक केलं जाईल 10 क्रिक लाईव्ह वेंशच्या माध्यमातून. चौकार आहे का तर षटकार आहे आपण चेक करा. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम 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 सन्मान्य आपण पाहतोय उद्योजक नंदूजी हिरम साहेब यांचं इथे नुकतंच आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्योजक आहेत दमदार असं व्यक्तिमत्व आहे सन्मान्य नंदूजी हिरम साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील SSD ग्रुप चषक 20-25 चे थरार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. बघा ऑन फील्ड जे डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा कारण की लाईव्ह मध्ये देखील पूर्णपणे कॅप्चर झालं नाही. बघा पूर्णपणे आपण पाहतो हेच बघा सूर्याची किरण देखील तिथे आहेत त्यामुळे थोडंसं त्रास झाला कॅमेरामॅनला देखील. त्यामुळे पूर्णपणे चित्र स्पष्ट झालेलं नाही. बघा 4 धावा असतील आणि 4 धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती 14 ऑन बोर्ड. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय महत्वपूर्ण मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. जयेश भाटमधून शेवटच्या क्षणावरती हा चौकार आला. उबेद बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर आपण पाहतोय 22 षटक क्रमांक 2 उबेद आलेत बॉलिंग ट्रॅकवरती.
यस बॉल होती यार नेक्स्ट बॉल यावेळेस क्या बात आहे ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि चुकी देखील घडली मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस यस धक्का लागत असताना महत्वाची विकेट सॅक्रिफाईस होत असताना एक धाव जरूर मिळेल परंतु दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना धक्का लागत असताना टीम RD11 सांदप संघाला फलंदाज बाद न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यश आलेत नवीन फलंदाज आपण पाहतो इनट नंबर 4 वरती षटक क्रमांक दुसरा इथे मात्र सुरुवात झाली आहे धावफलक अजून पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड चल यस थोडंसं स्पीडअप करा वेळ घेऊ नका विनंती असेल 15 धावा फलकावरती असून इथे विचार केला तर 30 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल होती यार यावेळेस आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल आला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही यावेळेस पाहिलं अबाव द बॅट आपल्याला पाहायला मिळालं अबाव द रिस्ट यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बाउन्स घेतलेला बॉल आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या बॉलवरती एक धाव प्लस विकेट आली आहे रनआउटच्या माध्यमातून परंतु आता मात्र डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय 15 धावा फलकावरती 15 ऑन बोर्ड पुन्हा एकदा बॉल होते नेक्स्ट बॉल मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती उबेनने आता मात्र त्याच प्रकारे कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि या नशिबाची साथ मिळत असताना अजून एक धक्का लागत असताना टीम RD11 चांदप संघाला फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 5 वरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे पुन्हा एकदा बॉल होती नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न उडवला कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे जज करतायत थोडीशी यावेळेस चूक घडली मैदानाच्या आतमध्ये बरोबर जजमेंट पाहायला मिळालं नाही टायमिंग प्रॉपर होता परंतु जजमेंट थोडीशी करा पाहायला मिळते 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 17 या धावसंख्येवरती 17 ऑन बोर्ड 17 पैकी 17 कुठल्या टीमला असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे 14 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलं 2.00 च्या प्रति स्कोरनी ते मात्र खेळावं लागेल बॅटिंग करत असताना टीम RD11 सांदप संघाला बॉल तयार राईट मोर द विकेट नेक्स्ट बॉल क्या बात आहे टप्पा सुरेख पाहायला मिळतोय पुन्हा एकदा लाऊड अपील केली आणि धक्का लागत असताना अजून एक बॅक टू बॅक आलेली ही विकेट फलंदाज बाद मुंबईची पावनी माझी लाडाची देवनी मुंबईची पावनी माझी लाडाची देवनी मुंबईची पावनी माझी लाडा
जर चौकार आले तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइस आहे. यावेळेस बॅकवर्डला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आलेत, क्या बात आहे, जजमेंट चांगला पाहायला मिळतोय. अजून एक धक्का इथे मात्र अगदी बॅक टू बॅक लाईन लागत असताना टीम RD11 चांदप संघाची अजून एक यावेळेस सांगत असताना तू चल में आया फलंदाज होतोय बाद. तर बाई मी नव्हते भानत अन काळूबाईचं वाहन माझ्या फक्त अंगात. कॅमेरामॅन तिथे आमचे दिपेश मात्रे उपस्थित अगदी चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. ते देखील खेळाडू आहेत. पुन्हा एकदा यावेळेस काय फटकाला जवाब स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवला, फिल्डर आहेत पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक दमकम दाखवत असताना मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय षटकार, सिक्सर. आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये सलगचे 3 षटकार किंवा 3 चौकार जर आले तर उद्योजक सन्मान्य दमदार असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती VIP टाईसवरती उपस्थित नंदूजी हेरम साहेब यांच्या वतीने रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळते. सन्मान्य आपण पाहतोय नंदूजी हिरम साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आणि नैसर्गिक सानिध्यात बसलेलं एक क्रीडांगण आपण पाहतो, ऐतिहासिक क्रीडांगण, शिरगावकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. SSD ग्रुपचे 21-25 चे थरार सन्माननीय आदरणीय दमदार असं आयोजक आपण पाहतोय. समीर शेठ डारवे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहताय आणि आता देखील डॉट बॉल आलाय. समीकरण एक एक बॉलवरती चेंज होतोय आणि त्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं तशा बॉलवरती. धावांचा जर विचार केला तर 29 धावा फलकावरती टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते. RD11 चांदप हा संघ घेतो, तो दुसऱ्या बाजूला SP11 वांगणी ही मॅच चालू आहे. यावेळेस ओव्हर द कव्हर फटका सजवण्याचा प्रयत्न, धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक यावेळेस 7वा लागत असताना टीम RD11 चांदप संघाला फलंदाज बाद.
फुलटॉस बॉल यावेळी सोडवला आणि ओव्हर द कव्हर स्विच प्रिजमध्ये बॉल ट्रॅव्हल थोडंसं फंबल होत आहेत, परंतु चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. क्लोज कॉल आणि या धक्का लागत असताना यशला मात्र परतावं लागेल. अपयश ठरत असताना फलंदाज होतोय बाद. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतो यावेळी स्पिक केलं बॉलला आणि मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली कनेक्शन नव्हता. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मिळेल. स्ट्रायकिंगला आता मात्र बॅटर आपण पाहतोय यावेळी श्रीधर आहेत. 4 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. वरती फुलटॉस बॉल होता. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट डिशमध्ये बॉल ट्रॅव्हल. फिल्डर आहे थोडेसे फंबल झालेत. बॉलला उचललाय, गॅदर केलं, फेकलाय, तोपर्यंत या 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. अजूनही विचार केला येणारे 3 बॉल आणि गरज असेल 12 धावांची. एक मोठा फटका पलटवार करेल या मॅच मध्ये. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळते. कमबॅक होईल का टीम RD11 सांदप संघाचा. यस, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला. आता चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. चुकीला माफी नाहीये. फलंदाज होतोय बाद. शेवटचे आपण पाहतो आता मात्र 2 बॉल उर्वरित आणि 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार टिकावं लागतील बॅटिंग करत असताना या बॅटरला. यावेळेस टप्पा सुरेख. आता मात्र एका बाजूने मॅच झुकली आहे पूर्णपणे. आपण पाहतो यावेळेस टीम फिल्डिंग करत असताना SP11 वांगणी यांच्या वतीने मॅच मात्र झुकली. मी तर म्हणेन विजयाच्या उंबट्यावरती हा संघ जरूर पाहायला मिळतो. येणार आहे शेवटचा 1 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. बॉल तयार. यावेळेस ऑन साइडला. यस, आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम SP11 वांगणी या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम RD11 सांदप संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हार्ड लक टीम रवी भोईर आणि टीम. चला, यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी बॅटिंग करत असताना आपल्या बॅटमधून तब्बल 24 धावा कुठल्या. एका बाजूने तलवार लढवली आपल्या संघासाठी आणि एक सन्मानजनक स्कोअरवरती नेऊन ठेवले आपल्या टीमला. अर्थातच जीतू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, जीतू आपण येस आहे. तर आता मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आपण पाहतोय उद्योजक सन्मान्य